बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची 1.5 वर्षापूर्वी हत्या झाली। देशमुख यांना अपहरण करून वाल्मिक कराडच्या टोळीनं छळ करत धारदार शस्त्रानं मारलं आणि त्यांचा मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकून दिला। या हत्याकांडाने अवघा महाराष्ट्र हळहळला होता। आता 1.5 वर्षानंतर रिक्त झालेल्या मसाजोगच्या सरपंच पदासाठी निवडणूक होत आहे। त्यामुळे या निवडणुकीकडे सर्व राज्याचं लक्ष लागलंय। पण सुरुवातीला ही निवडणूक बिनविरोध होईल असं वाटलं होतं, पण या निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला आहे। आता थेट लढत होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे। संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। त्यांच्या सगळ्यांच्या इच्छेसाठी आम्ही हा फॉर्म भरलेला आहे। अण्णांनी पण जोपर्यंत होते तोपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत गावकऱ्यासाठी जनतेसाठीच त्यांनी हे जीवन गमावलेलं आहे त्यांचं। आणि मी पण जोपर्यंत होईल तोपर्यंत गावाने इच्छा दाखवलेली आहे, त्यांची पूर्ण सेवा करेल। भावना हे म्हणजे सर्व ह्या गावकऱ्यांच्या लढ्यामुळेच आम्ही ह्यात उतरले। तोपर्यंत आमची इच्छा पण नव्हती ह्याच्यात उतरायची, पण सर्वसामान्य जनतेची न्याय गावकऱ्याच्या इच्छेमुळेच आम्ही ह्यात उतरलेलो आहोत। अश्विनी देशमुख यांच्या विरोधात त्यांच्याच गावातील नागरिक स्वरूपानंद देशमुख हे रिंगणात उतरले आहेत। यामुळे निवडणूक आता बिनविरोध होणार नसल्याचं निश्चित झालं आहे। दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर गावात संवेदनशील वातावरण आहे। अश्विनी देशमुख यांनी अत्यंत साध्या आणि भावनिक वातावरणात केस तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला। अश्विनी देशमुख यांच्या विरोधात आता स्वरूपानंद देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। देशमुख यांनी अर्ज भरल्यानंतर म्हटलंय की 9 डिसेंबर 2024ला संतोष देशमुखचे निर्गुणपणे हत्या झाली। त्या प्रकरणात पहिल्या दिवशीपासून गावातल्या प्रत्येक व्यक्तीनं त्यांच्या पूर्णपणे खंबीरपणे लोक पाठीशी उभे राहिले। त्यावेळेस कुठल्याही गावातल्या माणसानं जात भेद गटपट कुठेही बघितलं नाही। त्यावेळेस आमच्या सगळ्या गावाचा एकच उद्देश होता, संतोष देशमुखला न्याय द्यायचा। तो आजही आहे आणि उद्याही आमच्या गावातल्या प्रत्येक व्यक्तीची तीच मागणी असेल की संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना जोपर्यंत शिक्षा होत नाही तोपर्यंत आमचं गाव पूर्णपणे एक आहे। परंतु हा राजकीय भाग आहे। राजकीय भागामध्ये लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपला अधिकार आहे। त्याच्यामुळे माझी इच्छा आहे निवडणूक लढण्याची। त्या दृष्टिकोनातून मी आज उमेदवारी अर्ज भरलेला आहे। आज तुम्ही अर्ज दाखल तुम्हाला जर विनंती केली तर तुम्ही या निवडणुकीतून माघार घेता? नाही घेणार। मीच माझ्या बहिणीला विनंती करणार आहे। त्यांच्यावर खूप मोठं दुःख झालं आहे, कारण ग्रामपंचायतच्या इलेक्शन किंवा सरपंच पदाच्या भूमिकेतून आमच्या मेव्हण्याची हत्या झाली त्या ठिकाणी। मग एवढं मोठं दुःख कोसळलं असताना आमची अपेक्षा आहे, म्हणजे वैयक्तिक माझी सांगतो, की त्यांनी आमच्या मेव्हण्याच्या ह्याच्यामध्ये निकाल लागेपर्यंत त्यांनी ह्या प्रक्रियेपासून बाहेर राहायला पाहिजे। पूर्ण गाव त्यांच्या पाठीमागे आहे त्या प्रक्रियेमध्ये। त्याच्यामुळे त्यांनी त्या प्रक्रियेतून बाजूला राहून त्यांनी फक्त त्यांच्या पतीला न्याय कसा भेटल ह्या दृष्टिकोनातून त्यांनी काम करायला पाहिजे। गावाचा काय विकास होणं बाकी आहे आणि काय विकास तुम्ही करणार आहात? गावामध्ये आमच्या इथं 2-3 वस्त्या अशा आहेत, त्या वस्त्याला अजून पाणी पुरवठ्याची सोय नाही। आज बी लोक ते हांड्या गागर घेऊन पळतात। आमच्या गावामध्ये पैसा वस्ती असेल, खमदारा वस्ती असेल, धनगर शेत वस्ती असेल, सुतार शेत वस्ती असेल, आरंगाव शेत असेल, काळाखडक शेत असेल, आंबे शेत असेल, ज्योतिबा मंदिर ते आंबत शेत असेल, या वस्तीला अजूनही चांगल्या प्रकारचे रस्ते नाहीत। त्या रस्त्याची सोय आम्हाला करायची। आता या निवडणुकीमुळे मसाजोग गावात राजकीय रंगत वाढली आहे। त्यामुळे आता सहानुभूतीची लाट विरुद्ध स्थानिक राजकीय समीकरणं आहेत। तसेच गावातील गटबाजी पुन्हा एकदा समोर आली आहे। मसाजोग ग्रामपंचायत पोटनिवडणूक आता केवळ औपचारिकता राहिलेली नाही। अश्विनी देशमुख आणि स्वरूपानंद देशमुख यांच्यातील थेट लढतीमुळे भावनिक आणि राजकीय दोन्ही पातळ्यांवरती ही महत्त्वाची लढाई असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक।